Hello students, today we will learn about sounds. Hello students, welcome to my classes. So our today's topic is sound. It is our chapter number 15th in the state board book. So today we will learn about sound. As your uh, external exams are coming near, so firstly we will take these topics and then we will start from the basics. Okay. So what is the sound and how sound is produced? Let's see what is sound. Sound is produced by the vibrations, means whether where there is the vibration, there sound will be produced. When an object vibrates, it sets surrounding air into motion, creating sound. जेव्हा कोणती ऑब्जेक्ट व्हायब्रेट होते तेव्हा ती सराउंडिंग एअरला मोशन मध्ये बनवते, तेव्हा साऊंड क्रिएट होतो. आता आपल्याला एक एक्सपेरिमेंट बघायचा आहे टर्निंग फोक्सचा. त्या एक्सपेरिमेंट मध्ये आपल्याला कळेल की साऊंड कसा तयार होतो. तर पहिले आपण बघूया टर्निंग फोक काय असतो. A turning fork has two prongs and one stem. तर एक टर्निंग फोक जी असते तिला दोन प्रॉंग्स असतात आणि एक स्टेम असते. आता प्रॉंग्स म्हणजे काय, तर टर्निंग फोकचं स्ट्रक्चर काहीसं असं असतं आणि हे जे दोन वरी दिसत आहेत ते प्रॉंग्स आहेत आणि हे खाली जे एक दिसतंय ते स्टेम आहे. When the two prongs when the two prongs strikes they starts vibrating. जेव्हा आपण हे दोन प्रॉंग स्ट्रक करतो, म्हणजे जेव्हा आपण हे दोन प्रॉंग आदळतो तेव्हा ते व्हायब्रेट करायला चालू करतात. व्हायब्रेशन ऑफ द टर्निंग फोक्स. आता आपण बघूयात टर्निंग फोक्स जे असतात ते कसे व्हायब्रेट करतात. तर द प्रॉंग्स मूव्ह फॉरवर्ड अँड बॅकवर्ड रिपीटेडली. दिस मुवमेंट इज कॉल्ड पिरियोडिक मोशन. आता हे जे प्रॉंग्स असतात ते एकतर पुढे जातात किंवा मागे जातात रिपीटेडली, म्हणजेच एका ठराविक वेळेत ते पुढे जातात किंवा मागे येतात. त्यालाच आपण पिरियोडिक मोशन म्हणतो. त्याच्यानंतर आहे कम्प्रेशन. तर कम्प्रेशन म्हणजेच when the prongs move away from each other, air between them gets compressed. Air pressure and air density increases. This high pressure region is called compression. जेव्हा हे प्रॉंग्स एकमेकांपासून दूर जातात तेव्हा त्या दोन्हीमध्ये असलेली जी एअर असते ती कंप्रेस होते आणि एअर कंप्रेस झाल्यामुळे एअरचं प्रेशर काय होतं, इन्क्रीज होतं आणि एअरची डेन्सिटी सुद्धा इन्क्रीज होते. तर हे जे डेन्सिटी आणि प्रेशर इन्क्रीज झालेलं असतं त्यालाच आपण कंप्रेशन म्हणतो. त्याच्यानंतर आहे रेअर फ्रॅक्शन. आता आपण बघू रेअर फ्रॅक्शन म्हणजे काय. When the prongs come closer to each other, air molecule get more space. Air pressure density decreases. A low pressure region is called a rarefaction. जेव्हा हे दोन प्रॉंग्स जे असतात ते जवळ येतात, म्हणजे समजा हे दोन प्रॉंग्स जवळ आले, तर हे दोन प्रॉंग्स जवळ आल्यानंतर त्याच्या आजूबाजूची जी एअर असते, एअर मॉलिक्युल्सला जास्ती स्पेस भेटतो फिरण्यासाठी आणि त्याच्यामुळे काय होतं, तर प्रेशर जे असतं ते कमी होतं आणि ह्याच प्रेशर रिजन्सला आपण रेरिफ्रॅक्शन म्हणतो. Hello students, welcome to my classes, SK coaching classes. Today we will learn about what is sound. So this is the 15th chapter of our book, and also our your exam is coming near. So first we will take last chapters and then we will take the first chapters. Okay. चला तर मग बघूया साऊंड म्हणजे काय.
आता इथे पहिला पार्ट आपल्याला काय बघायचंय तर व्हॉट इज साऊंड अँड हाऊ साऊंड इज प्रोड्युस्ड. तर साऊंड कसा तयार होतो तर साऊंड हा व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट्समुळे तयार होतो. When an object vibrates, it sets surrounding air into motion and creating sound. जेव्हा एखादी ऑब्जेक्ट व्हायब्रेट करते तेव्हा ती तिच्या आजूबाजूचे जे मॉलिक्युल्स असतात तिला मोशन मध्ये बनवते आणि त्यामुळे साऊंड क्रिएट होतो. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय दुसरा पार्ट, तो आहे टर्निंग फोक. A turning fork has two prongs and one stem. So आपण आता टर्निंग फोकचं स्ट्रक्चर बघूयात. टर्निंग फोकला 2 प्रॉन्ग्स असतात आणि एक स्टेम असते. ही अशी जी असते ती टर्निंग फोक असते. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय व्हॉट इज व्हायब्रेशन ऑफ टर्निंग फोक. द prong move forward the prong move The prong move forward and backward repeatedly. This movement is called as periodic motion. तर पिरियोडिक मोशन म्हणजे काय तर हे जे प्रॉंग असतं ते पुढे आणि मागे असे रिपीटेडली एका लिनियर मोशन मध्येच हालत असतं त्यालाच पिरियोडिक मोशन बोलतात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचंय कंप्रेशन म्हणजे काय. फोर्थ पॉइंट आहे कंप्रेशन. When prongs move away from each other, air between them get compressed, air pressure and air density increases. The high pressure region is called as compression. When the prongs move away from each other, म्हणजे जेव्हा हे prongs एकमेकांपासून दूर जातात तेव्हा त्यांच्यामध्ये जी एअर असते ती कंप्रेस होते आणि एअर डेन्सिटी इन्क्रीज होते. ह्याच इन्क्रीज झालेल्या एअर डेन्सिटीमुळे प्रॉन्ग्स मध्ये कंप्रेशन तयार होतं आणि ह्यालाच कंप्रेशन बोलतात. त्याच्यानंतर आपल्याला 5वा पॉइंट बघायचा आहे रेअर फ्रॅक्शन. When the prongs come closer to each other, air molecule get more space. म्हणजेच काय तर जेव्हा हे प्रॉन्ग जे असतात ते एकमेकांच्या जवळ येतात असे तेव्हा एअर मॉलिक्युल्सला जास्ती स्पेस भेटतो आणि जास्ती स्पेस भेटल्यामुळे एक लो प्रेशर रिजन तयार होतं. त्या लो प्रेशर रिजन्सलाच रेअर फ्रॅक्शन बोलतात. त्याच्यानंतर आपण बघूयात साऊंड रिचेस टू अवर एअर. हाऊ साऊंड रिचेस टू अवर एअर. Sound wave reach the ear, they make eardrum vibrate, the brain receives signal and we hear sound. आता आपल्याला आवाज कसा ऐकू येतो ते बघूयात आपण. तर पहिले काय होतं तर आपले जे साऊंड वेव्हज असतात ते आपल्या इयर पर्यंत पोहोचतात आणि इयर पर्यंत पोहोचल्यानंतर त्या इयरच्या आत जातात आणि आपल्या इयर मध्ये जो इयर ड्रम असतो त्याला व्हायब्रेट करतात आणि हा इयर ड्रम व्हायब्रेट झाला की आपल्या ब्रेन्सला सिग्नल्स भेटतात की बाबा कुठून तरी आवाज आलाय आणि अशा ह्या पद्धतीनेच आपल्याला साऊंड ऐकायला भेटतो. आता ह्या टॉपिक मध्ये आपल्याला इम्पॉर्टंट पॉइंट्स रिमेंबर ठेवण्यासारखे काय आहेत ते आपण बघूयात. एअर मॉलिक्युल्स डू नॉट ट्रॅव्हल फार. हे जे एअर मॉलिक्युल्स असतात ते जास्त लांबपर्यंत जाऊ शकत नाहीत. ओनली कंप्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन मूव्ह थ्रू एअर. आपण जे मगाशी कंप्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन बघितलं तेच फक्त एअर मधून मूव्ह करू शकतं. आता आपण आतापर्यंत काय काय बघितलं ते एक शॉर्ट मध्ये पाहूयात. फर्स्ट टर्म होता व्हायब्रेशन. व्हायब्रेशन्स म्हणजेच टू मूव्ह फोर्थ अँड बॅक. व्हायब्रेशन म्हणजेच मागे आणि पुढे जाणे. त्याच्यानंतर कंप्रेशन. कंप्रेशन मध्ये असतं हाय प्रेशर आणि हाय डेन्सिटी. त्याच्यानंतर होतं रेअर फ्रॅक्शन. रेअर फ्रॅक्शन मध्ये होतं लो प्रेशर आणि लो डेन्सिटी आणि त्याच्यानंतर होतं साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह म्हणजेच काय तर मुवमेंट ऑफ कंप्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन. हे जे आपण 2 टर्म बघितले कंप्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन हे 2 मिळून एक साऊंड वेव्ह तयार होते त्यालाच आपण साऊंड वेव्ह बोलतो. आता आपण बुक मध्ये बघूयात हे सगळे टर्म्स म्हणजे तुम्हाला आणखीन समजेल आतापर्यंत आपण काय शिकलो ते.
First topic is production of sound. So we have learned that sound can be generated from the vibrating object. आता आपण मग पाहिलं की साऊंड जे असतं ते एका व्हायब्रेटिंग ऑब्जेक्ट मुळे तयार होतं. An example of turning fork, we will now learn about how sound is produced due to such a vibration. आता आपण टर्निंग फोकचा यूज करून शिकू की साऊंड कसा तयार होतो. तर मग आपण बघितलं टर्निंग फ्रोक. तर हे आहे टर्निंग फ्रोकचं स्ट्रक्चर. हे आहे टर्निंग फ्रोकचे प्रॉन्ग्स आणि हे आहे स्टेम. A turning fork is made up of 2 prongs and a stem. इथे आहेत 2 prong आणि हे आहे एक स्टेम. Keeping the stem steadily, if prongs are struck, they start vibrating. म्हणजे जर हे स्टेम आपण हातात धरून ह्या प्रॉंगला जर स्ट्रक केलं तर ते व्हायब्रेट करायला चालू होतात. In figure 15.2 shows a stationary turning fork to show the state of air around turning fork. तर इथे आहे फिगर 15.2. याच्यामध्ये काय दाखवलंय तर स्टेडी स्टेट मध्ये टर्निंग फ्रॉक कसा असतो तो दाखवलाय आपल्याला. त्याच्यानंतर व्हर्टिकल लाईन्स आर युज्ड हिअर. द व्हर्टिकल लाईन्स आर इक्वली स्पेस्ड. याच्या अवतीभोवतीच्या व्हर्टिकल लाईन्स आहेत त्या व्हर्टिकल लाईन्स मध्ये एकदम इक्वल डिस्टन्स आहे. It indicates the average distance between air molecule is same everywhere and the average air pressure in 3 region ABC is also the same. आता इथे काय बोललंय की ह्या जर टर्निंग फ्रॉक स्टेडी असली तर त्याच्या अवतीभोवती जे एअर मॉलिक्युल्स असतात ते पण स्टेडी असतात आणि त्यांच्यामध्ये एक इक्वल मिनिमम डिस्टन्स असतं. म्हणजे ते असे व्हायब्रेट करत नसतात. त्यांच्यामध्ये इक्वल डिस्टन्स असतं आणि ते स्टेडी असतात. त्याच्यानंतर बोललंय if the stem is kept steady and the prongs are struck, the prongs set into vibration. जर आपण स्टेम स्टेडी ठेवली आणि प्रॉन्ग्सला जर स्ट्रक केलं म्हणजेच जर आदळलं तर प्रॉन्ग्स मध्ये व्हायब्रेशन्स तयार होतात. इट मीन्स दॅट दे आर सेट इन टू पिरियोडिक मोशन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड डायरेक्शन. याचाच अर्थ काय तर स्ट्रक केल्यावर ते प्रॉन्ग्स पुढे आणि मागे हलायला लागतात म्हणजेच बॅक अँड फोर्थ. ह्यालाच आपण पिरियोडिक मोशन बोलतो. म्हणजेच हे एकदा पुढे जातात एकदा मागे येतात एकदा पुढे जातात एकदा मागे येतात. यालाच आपण पिरियोडिक मोशन बोलतो. त्याच्यानंतर बोललंय इफ ड्युरिंग द व्हायब्रेशन द प्रॉन्ग्स ऑफ द टर्निंग फ्रॉक गो अवे फ्रॉम इच अदर ॲज शोन इन द फिगर 15.2. आता ही फिगर 15.2 बघा. याच्यामध्ये हे प्रॉन्ग्स जे आहेत ते एकमेकांपासून लांब गेलेत. मग हे लांब गेल्यानंतर काय झाले तर हे जे एअर मॉलिक्युल्स दाखवलेत ते कंप्रेस होतात आणि प्रेशर काय करतं तर इन्क्रीज होतं आणि हे प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळेच कंप्रेशन होतं. The air outside the prong is compressed and the pressure there increases. Such stage of high pressure is created in region A in the figure. Region in which air is high pressure and high density is called as compression. जर आपण प्रॉन्ग्स आपण फोकचे प्रॉन्ग्स जर लांब डिस्टन्स मध्ये ठेवले तर त्याच्या आजूबाजूची जी एअर असते त्याच्यामध्ये एक डेन्सिटी इन्क्रीज होते आणि डेन्सिटी इन्क्रीज झाल्यामुळेच कंप्रेशन तयार होतं. त्याच्यानंतर बोलले फिगर 15.2 मधली थर्ड फिगर बघा. याच्यामध्ये प्रॉन्ग्स जे आहेत ते एकमेकांच्या जवळ आणलेत. Figure 15.2. In this case, the air molecules near the prongs get more space to move away from each other. As a result, the air pressure in this region decreases. Such region which air is at low pressure and density is called as rarefaction. आता आपण मगाशी शिकलो होतो की ज्या रिजन मध्ये एअरची डेन्सिटी कमी असते आणि फ्रिक्शन कमी असतं त्यालाच आपण रेअरफ्रॅक्शन बोलतो. इथे काय झालंय तर हे प्रॉन्ग्स जे आहेत ते जवळ आलेत
त्याच्यामुळे एअर मॉलिक्युल्सची डेन्सिटी आणि फ्रिक्शन दोन्ही कमी झाले. त्याच्यामुळेच त्याला आपण बोलतो रेअर फ्रॅक्शन. However, the air molecule in this region which were compressed state earlier transfer energy to the air molecule in the next region. आता जे एअर मॉलिक्युल पहिल्या स्टेजमध्ये कंप्रेस झालेले होते ते एअर मॉलिक्युल्स पुढच्या स्टेटला एनर्जी ट्रान्सफर करतात. The air in the region goes compressed state. Such periodic motion prongs create compression and rarefaction in the air and these propagated away from the prongs. These are nothing but the sound waves. आता इथे काय बोलले, हे जे कंप्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन होत असतं सारखं सारखं ते दोन्ही मिळूनच साऊंड वेव्ह तयार करतात आणि त्याच्यामुळेच आपल्याला आवाज ऐकायला भेटतो.